आपण काल NLM मध्ये कॉन्सेप्ट शिकत होतो कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लॉ. आणि या लॉ मध्ये आपण पाहिलं काल कोणत्याही बॉडीची जर दोन इंटरॅक्टिव्ह बॉडीज असतील त्यांचं ज्यावेळेस हेड ऑन कोलिजन होईल त्यावेळेस M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2. याला आपण म्हटलं होतं इनिशियल टोटल मोमेंटम. हे पूर्ण सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम आहे टोटल. कारण बघा दोघांना ऍड केलं म्हणजे टोटल आहे. आणि हे आहे फायनल टोटल मोमेंटम. अँड बोथ आर सेम. हाच आपण ओळखतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता लक्षात घ्या हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत. जसं याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन आपल्याला विचारलं जातं तसं स्टेट बोर्ड आणि NCERT मध्ये आपल्याला 9th स्टँडर्डला लॉज ऑफ मोशन नावाचा जो चॅप्टर होता 9वीला त्यामध्ये हा कॉन्सेप्ट होता. याचं ऍप्लिकेशन आहे रिकॉइलिंग ऑफ द गन. याचे काही न्यूमेरिकल्स असतात आपल्याला. आता गनचं रिकॉइलिंग, रिकॉइलचा अर्थ काय आहे? परत येणे, मागे परत जाणे. आता पहा असं समजा एक गन आहे. या गन मधून आपण एक बुलेट फायर केली. आता तुम्ही विचार करा ही बुलेट लेट से या एका सरफेसवर जाऊन लागणार आहे. हा जो सरफेस आहे याच्यावर जाऊन ही बुलेट लागणार आहे. तुम्ही एक इमॅजिन करा याच्यामध्ये जी बुलेट आहे तिचा मास आपण मानूया MB, मास ऑफ द बुलेट MB ने लिहा. आणि ही जी गन आहे तिचा मास लेट्स से MG आहे. आता मास ऑफ द बुलेट MB, मास ऑफ द गन MG. तुम्ही बघा ह्याच्यात दोन सिच्युएशन आहेत. बिफोर फायरिंग, ठीक आहे. फायरिंगच्या आधी काय आहे? गन आणि बुलेट दोन्ही रेस्टवर आहेत ना. बुलेट जी आहे ती गनच्या मध्ये शांत बसलेली आहे, गनही शांत आहे. बोथ आर सेम. बघा ऍट द रेस्ट आपण असं म्हणू शकतो बिफोर फायरिंग वी कॅन से बोथ द गन अँड बुलेट आर ऍट रेस्ट. आता दोन्ही रेस्टवर आहेत याचा अर्थ काय आहे? दोघांची व्हेलॉसिटी 0 आहे. ठीक आहे. मग बघा तर आपण असं म्हणू सो देअर इनिशियल टोटल मोमेंटम विल बी 0. है की नाही. मोमेंटम काय होतं काल आपण पाहिलं? मास इंटू व्हेलॉसिटी. जर ऍज अ सिस्टीम आपण पाहिलं की गन आणि बुलेट दोन्हीही रेस्टवर आहे तर काय होईल? मग आपण म्हणू जे इनिशियल टोटल मोमेंटम आहे दॅट इज दिस टर्म.
ॲज अ सिस्टीम. तर बघा बरं, मास ऑफ बुलेट इंटू व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. दिस इज द इनिशियल मोमेंटम. इनिशियल आहे ना, सो वी यूज यू. यू माना इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल व्हेलॉसिटी ही झाली, प्लस मास ऑफ गन into initial velocity of gun. This is nothing but initial total momentum. This becomes zero because of they are at rest. तर याचा अर्थ असा आहे की हे दोन ची जी सम आहे ती इथं कशी आहे? हा, झिरो आहे इनिशियल मोमेंटमची. आता बघा, नाव by conservation of momentum. आता हे लिहायच्या आधी आपण काय करू शकतो? आफ्टर फायरिंग, फायरिंग नंतर काय होईल? ही जी बुलेट आहे ही पुढे ट्रॅव्हल करेल आणि ती इथं जाईल, टार्गेटला हिट करेल. ही आहे डायरेक्शन ऑफ बुलेट, व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. त्याच वेळेस ही जी गन आहे ही ऑपोजिट डायरेक्शनला जाते. आता तुम्हाला याच्यात मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळेल जे खूप काही गोष्टी सांगतं. नीट पहा. तर इथे आपण असं म्हणू, रिकॉईल झाले. दिस इज व्हेलॉसिटी ऑफ गन. ही जी ऑपोजिट डिरेक्शनला गन जाते, असं होणार नाही की गन जागेवरच थांबली आहे आणि बुलेट पुढे निघून गेली. एक महत्वाची गोष्ट, बुलेटच्या रिस्पेक्टमध्ये जर गन खूप मॅसिव्ह असेल, तिचा मास खूप जास्त असेल, तर ऑब्व्हियसली आपल्याला तिचा मागे जाणं तेवढं दिसणार नाही. हो की नाही? छोटी जी रिव्हॉल्वर असते तिचं मास कमी असतं आणि त्याच्यामधली बुलेट बऱ्यापैकी मोठी असते, तर आपल्याला ते रिकॉइलिंग दिसतं, एक्सपिरियन्स होतं. पण ज्या मोठ्या गन्स असतात त्याच्यामध्ये जर छोट्या बुलेट्स असतील तर आपल्याला त्याचं रिकॉइलिंग तेवढं दिसणार नाही. पण रिकॉइलिंग आहे. रिकॉइलिंग झिरो कधीच नसते, ऍक्शन रिॲक्शन असतेच अकॉर्डिंग टू फिजिक्स. तर ही जी व्हेलॉसिटी आहे मागे जाण्याची गनची, हिलाच आपण म्हणतो रिकॉइलिंग. ठीक आहे? आपल्याला रिकॉइलिंग स्पीड किंवा रिकॉइलिंग व्हेलॉसिटी विचारतात. थेअरी काय सांगते? इनिशियली बोथ आर ॲट रेस्ट, सो देअर इनिशियल टोटल मोमेंटम इज झिरो. मग बघा, कन्झर्वेशन काय सांगतं? इनिशियल आणि फायनल बोथ आर इक्वल. हे आपण कालच प्रूव्ह केलं होतं. तर आपण असं म्हणू शकतो, mb ub प्लस mg ug, this is initial, equal to mb vb plus mg vg, and we know that this is in opposite direction. है की नाही? हे दोन्ही ऑपोजिट असतात. आता याच्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात आली. आता हे मायनस साइन फक्त ऑपोजिट साठी आपण यूज करतो. मॅग्निट्यूड वाईज दोघं सेम आहे. है की नाही? ऑपोजिट तुम्ही सध्या हे निगेटिव्ह इग्नोर करू शकता. आता बघा इथे लिहितो, निगेटिव्ह साइन indicates opposite direction of motion. दोघांच्या मोशनचं डिरेक्शन ऑपोजिट आहे. आता आपण काय पाहिलं? हे आहे बिफोर फायरिंग, हे आहे आफ्टर फायरिंग. आफ्टर फायरिंग काय काय होऊ शकतं? त्या केसेस वेगळ्या, त्या केसेस वेगळ्या. आपण सध्या हे डोकं वापरू, सध्या असं डोकं वापरू. बघा, इनिशियली टोटल मोमेंटम झिरो आहे ऍट रेस्ट असल्यामुळं. सो वी कॅन पुट धिस एक्सप्रेशन ॲज झिरो. आणि इथे
मॅग्निट्यूड वाईज जर आला तर आपण काय म्हणू शकतो, MBVB फायनल मोमेंटम ऑफ बुलेट, बी लिहिलं म्हणजे बुलेट, प्लस MGVG इट इज 0, कारण हे दोन्ही इक्वल आहे. हा 0 असेल तर ही व्हॅल्यू पण 0 ला इक्वल होते. यावरून आपण काय म्हणू शकतो, MBVB इज इक्वल टू, बघा, निगेटिव्ह ऑफ MGVG. कोणा एकाला इकडे पाठवा. हे जे एक्सप्रेशन आलंय हे आपल्याला खूप काही सांगतं. मॅथमॅटिकली तुम्ही हा फॉर्म्युला जास्त लक्षात ठेवायचा. आता तुम्हाला कधी कधी काय विचारतात, नीट पहा. सांगा म्हणतात, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ द गन. आता ही व्हेलॉसिटी ऑफ द गन कोणती आहे, फायनल. फायनल आहे. सांगा, हिलाच आपण VG लाच आता काय म्हटलं होतं, रिकॉइलिंग. या गोष्टींकडे लक्ष द्या. रिकॉइलिंग व्हेलॉसिटी, यू कॅन सी दिस इज रिकॉइलिंग व्हेलॉसिटी. तर तुम्हाला विचारतील रिकॉइलिंग व्हेलॉसिटी काय असेल, VG काढा. वी कॅन फाइंड आउट युजिंग दिस एक्सप्रेशन. तर आपण काय करतो, नीट पहा. MBVB डिवायडेड बाय MG. निगेटिव्ह साइन इज जस्ट फॉर डायरेक्शन. कळलं? आता तुम्ही बघा बरं काय झालं. MG जे आहे, मास ऑफ द गन आहे. मास ऑफ द गन आहे आणि मास ऑफ द बुलेट आहे. तर तुम्ही इमॅजिन करा, मास ऑफ द बुलेट is very less than mass of the gun. ठीक आहे, मास ऑफ द गन. ऑब्वियस आहे ना, बुलेटचा मास गनच्या मास पेक्षा खूप कमी असेल. तर ही क्वांटिटी खूप लहान आहे, नीट बघा. आणि ही क्वांटिटी खूप मोठी आहे. म्हणजे असं समजा 2 हा एक नंबर आहे आणि त्याला तुम्ही डिवाइड करताय 15 ने किंवा 16 ने. ही एक क्वांटिटी बऱ्यापैकी मोठी आहे याच्यापेक्षा. तर ही व्हॅल्यू झाली 1/8. 1/8 म्हणजे 0.125. याचा अर्थ ही जी व्हेलॉसिटी आहे ही 0 पॉइंट समथिंग आहे, आपला मास, हे नाही, इंटू ह्याची काही जी व्हेलॉसिटी असेल, तर हा नंबर एक खूप छोटा नंबर येतोय. बघा, छोटा नंबर येतोय की नाही. 0 पॉइंट समथिंगला समजा ह्याची तुम्हाला व्हेलॉसिटी दिली 20 मीटर पर सेकंड, तर हा नंबर काय फार मोठा येणार आहे का? फार मोठा येणार नाही. 2-3 गोष्टींकडे लक्ष द्या. इफ मास ऑफ द बुलेट, इथं ह्याचा अर्थ काय असतो, व्हेरी लेस, खूप कमी असेल ऍज कम्पेअर टू मास ऑफ गन. तर एक्सप्रेशन काय सांगतं ह्याच्यावर, की ही जी व्हॅल्यू येत आहे कशाची, रिकॉइलिंग ऑफ गन. रिकॉइलिंग ऑफ गन ही फार छोटी व्हॅल्यू येईल. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं, गन मोठी असेल आणि बुलेट लहान असेल तर गन आपल्याला फार मागे एकदम जाताना दिसत नाही. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी खूप कमी आहे. बघा, मॅथमॅटिकली प्रूव्ह झालं. तुम्ही एका छोट्या नंबरला एका मोठ्या नंबरने डिवाइड करताय. बघा इथे 0 तर नसेल मास कोणाचंच. ठीक आहे, 0 तर नसणार. तर हे मास खूप याच्यापेक्षा कमी असेल तर आपण म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ गन, व्हेलॉसिटी ऑफ गन इज व्हेरी स्मॉल. आता ह्यालाच तुम्ही असं पहा. नाव व्हेलॉसिटी ऑफ बुलेट काय असेल, VB काढायचे. तुम्हाला काही विचारू शकतात. निगेटिव्ह साइन कडे सध्या लक्ष देऊ नका. MGVG divided by MB. What happened here? Now look, mass of gun is much greater than mass of bullet. हेच आहे ना, स्टेटमेंट सेम आहे. सेम स्टेटमेंट आहे, कंडिशन सेम आहे, दिसते तुम्हाला. पण आता काय झालं, वर MB खाली MG होता, आता वर MG खाली MB आहे. बघा, मासेसची पोझिशन चेंज झाली. तर वर आहे खूप मोठा नंबर आणि खाली आहे खूप लहान नंबर. तर वर गेला तुमचा 16 आणि खाली गेला 2.
आताच्या एक्झाम्पल नुसार याचा अर्थ हे किती झाला 8 आणि ते 0.125 होता. 8च्या रिस्पेक्ट मध्ये हा तर नंबर खूप छोटा होता. याच्यावर काय कळलं? याच्यामध्ये दोन गोष्टी आल्या. मास ऑफ द गन बऱ्यापैकी जास्त आहे. आपण मानलं समजा सम केजी मध्ये आणि व्हेलॉसिटी ऑफ द गन ही काही ना काही आहे. तर दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. तर ओव्हरऑल ही व्हॅल्यू बऱ्यापैकी मोठी येईल. त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो? व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज व्हेरी लार्ज. एक मोठा नंबर येईल. याचा अर्थ आपल्याला दिसते बुलेट एकदम हाय स्पीडने पुढे जाते आणि म्हणून इट हॅज पेनिट्रेटिंग पॉवर. ती जाऊन एखाद्या वस्तूला छेदू शकते. कळलं? बुलेट आणि याच्यातलं हे रिलेशन काय आहे? दिस इज कॉल्ड रिकॉइलिंग. तर रिकॉइलिंग मध्ये या 2-3 गोष्टी होतात. निगेटिव्ह साइन आपल्याला फक्त डायरेक्शन साठी असतं. ते हे इथून कळलं या एक्सप्रेशन मधून. याच्यामध्ये एक स्पेशल केस असते. आपल्याकडे फॉर्म्युला काय आला? MB VB इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ MG VG. बघा इथे एक स्पेशल केस. आपण पाहतो एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा एखादी बुलेट पेनिट्रेट करते तेव्हा ती पेनिट्रेट करून इकडून निघून जाते. ठीक आहे. फर्स्ट केस साठी काय फॉर्म्युला राहील सर? दिस वन जो आहे तो दिस रिलेशन दिस अँड दिस हे दोन रिलेशन राहतील. पण स्पेशल केस आहे. समटाइम्स काय होते बघा, आफ्टर कलिजन और आफ्टर फायरिंग बुलेट अँड ऑब्जेक्ट ज्याच्यासोबत चालली आहे, ऑब्जेक्ट ज्याच्यासोबत चाललाय आता, ज्याच्यावर हे बुलेट फायर केली आहे, आर स्टिक टुगेदर. एकमेकांसोबत स्टिक होतील. म्हणजे काय झालं? ही बुलेट याच्या पुढे याला छेदून बाहेर नाही गेली. ही केस नाही झाली. उलट काय झालं बघा, ही बुलेट आफ्टर फायरिंग लेट से ती येऊन इथेच फसली आणि हे दोघही ऍज अ सिस्टीम पुढे गेले. स्टिकअप हे असं. काय काय मी तुम्हाला काल सांगितलं. एका ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टला कोलाइड केलं तर ज्याचा मास जास्त आहे तो हळूहळू स्लो होऊन जागेवर थांबेल आणि ज्याचा मास कमी आहे तो एकदम फास्ट पुढे निघून जाईल. पण हे दोन्ही बघा, दोघांचं मोमेंटम हे अशा वेगवेगळ्या प्रकारे गेले. पण बुलेट आली, त्याच्यात बसली, ह्याच्यामध्ये अडकली पूर्णपणे. ऑब्जेक्ट खूप मोठा आहे, ती फसली त्याच्यामध्ये. पण त्या व्हेलॉसिटीमुळे तिने काय केलं? त्या ऑब्जेक्टला आपल्या सोबत नेलं. दोघंही सोबत गेले. तर या केसमध्ये काय होईल? या केसमध्ये काय होऊ शकते? इनिशियली दोघे रेस्टवर होते. तर आपण या केसमध्ये काय करू शकतो? मासेसचा याचा जर हे केला तर तुम्ही बघा M1U1 आता ऑब्जेक्ट आहे थोडी M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ M1V1 प्लस M2V2. तर या केसमध्ये काय होत असते? इन धिस केस both objects move together. दोन्ही एकत्र पुढे जातील. सो या केसमध्ये काय होईल? पहिल्या आणि दुसऱ्या ऑब्जेक्टच्या फायनल व्हेलॉसिटीज काय होतील? इक्वल होतील. सेम स्पीडने पुढे जातील ना दोन्ही. तर याच्यात आपण काय करू शकतो? V1 आणि V2 ला सेम करतो. इनिशियली दोघं सेम नव्हते. बघा इनिशियली काय होतं? आता एक इनिशियली महत्वाची गोष्ट काय झाली? सेकंड ऑब्जेक्ट रेस्टवर होता. सेकंड ऑब्जेक्ट रेस्टवर होता. म्हणजे आपण ह्याचं मोमेंटम इथं 0 मानू शकतो. बघा इनिशियली
सेकंड ऑब्जेक्ट वॉज ॲट रेस्ट. तर आपण काय म्हणू शकतो, जो M2U2 आहे तो 0 आहे. पण इनिशियली बुलेट तर रेस्टवर नव्हती. तिला एक स्पीड होती. तिला एक मास आहे. आता याच्यात M2U2 कोण आहे, आपण या ऑब्जेक्टला मानलंय. दिस इज M2 आणि दिस इज M1. ठीक आहे नाही? तर बघा इनिशियली म्हणजे आता हा ऑब्जेक्ट इथंच आहे. हा रेस्टवर आहे. बुलेट आहे. तर सांगा बरं याचं इनिशियल मोमेंटम काय? 0च आहे. मास आहे याला. पण याला स्पीड नाही ना आता कोणती. म्हणून M1U1चं M2U2चं प्रोडक्ट 0 झालं. तर हा रेस्टवर आहे. तर बुलेट आली बघा, बुलेटला काही ना काही स्पीड आहे. आता ती इथं हे नाहीये. रेस्टवर नाहीये. तर मागच्या केससारखं LHS 0 नाही होणार पूर्ण. तर हे येणार M1U1 न हा 0 आहे. तर बघा M1U1 प्लस 0 इनिशियली. आफ्टर काय होईल? दोघांचा V1 V2 सेम होईल आणि दोन्ही पुढे जायला लागतील. म्हणजे आता दोन्ही 0 नाहीये, पण दोघांची फायनल व्हेलॉसिटी सेम आहे. तर इथं आपण काय म्हणू शकतो? बघा याचं मॅथेमॅटिक्स लक्षात येईल तुम्हाला. फिजिक्स पूर्णपणे इमॅजिन करत चालायचं असते. आता सांगा मग या पूर्ण फॉर्म्युल्यात काय होईल? इनिशियली गनला मोमेंटम आहे. इनिशियली ऑब्जेक्ट 0 वर होता. पहा निगेटिव्ह. दोघांची व्हेलॉसिटी फायनली सेम झाली. बघा मी इथे V1 V2 लिहितही आता. V लिहितोय. तर इथे उरलं कोण? M1U1. सध्या निगेटिव्ह सोडून द्या. तर V कॉमन करा. M1 प्लस M2. V कॉमन आउट करा. तर दोघांची फायनल व्हेलॉसिटी जी कॉमन व्हेलॉसिटी आहे ती किती असेल? M1U1 डिवायडेड बाय M1 प्लस M2. समजली स्पेशल केस? त्याच्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी जी आहे, जेव्हा तुम्हाला एकच व्हेलॉसिटी दिसते या पद्धतीने, तेव्हा याचं मीनिंग काय असतं? की दोन्ही बॉडी आफ्टर कोलिजन सोबत जात आहेत. तर रिकॉइलिंग वगैरे कळलं? आणि रिकॉइलिंगचा सगळ्यात मेन कॉन्सेप्ट हा होता. हे दोन फॉर्म्युले. तर मी तुम्हाला काय म्हणलं, लक्षात हे ठेवा. आता कोण वर कोण खाली हे बदलते. ठीक आहे नाही? पण हे हे दोन्ही फॉर्म्युले आपण ह्याच्याच हेल्पने काढलेले आहेत. सो दिस इज द मेन फॉर्म्युला. आता याच्यावर एक एक्झाम्पल पहा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट, ही जी आपण गन काढलेली आहे, ही गन, या गनलाच आपण काय म्हणतो? पिस्टल किंवा ह्याचं एक दुसरं नाव असतं मजल. तर कधी-कधी क्वेश्चनमध्ये मजल शब्द येतो. तर आपल्याला माहित नसते. मजलच्या पझलमध्ये पडायचं नाही. सरळ मजलचा अर्थ असतो पिस्टल, ती गन. इथपर्यंत क्लिअर झालं? चला एक एक्झाम्पल पाहू आपल्याला कसं विचारतात. बघा, अ बुलेट ऑफ मास 10 ग्रॅम, बहुत छोटा मास आहे. काल सांगितलं होतं तुम्हाला. इज फायर्ड फ्रॉम अ गन ऑफ मास 1 kg. आता बघा, एका गन मधून एक 10 ग्रॅम वजनाची गोळी फायर केली. 1 किलो वजन होतं त्याचं. इफ the recoil velocity is 5 meter per second, find the velocity of muzzle. विचार करा. आपण पाहिलं होतं mass of gun into velocity of gun is equal to mass of bullet into velocity of bullet. निगेटिव्ह साइन सध्या सोडून द्या, आपल्याला डायरेक्शनचा काही संबंध नाही. आता तुम्ही पहा, आपल्याला काढायचे व्हेलॉसिटी ऑफ बुलेट म्हणजे VB. VB is equal to mg VG upon MB.
संपला प्रश्न. मास ऑफ द गन 1 kg, तर 1 लिहा. किलोग्रॅम मध्येच असते मास. व्हेलॉसिटी ऑफ द गन 5 मीटर पर सेकंड, कारण रिकॉइल म्हणते ना, 5 मीटर पर सेकंड. आता हे दोन्ही युनिट SI युनिट आहेत, सो नो चेंज. बट इथे एक चूक होते, हे ग्रॅम मध्ये आहे. तर त्याला जर तुम्ही मास ऑफ द बुलेट डायरेक्ट इथं 10 लिहिला उत्साहामध्ये आणि याला डिवाइड केलात आणि 1/2 म्हणलात, तर यू गेट 0 मार्क्स, कारण हे 10 ग्रॅम आहे. आपल्याला त्याला किलोग्रॅम करावं लागेल SI युनिट. तर ग्रॅमला किलोग्रॅम करण्यासाठी 1000 ने डिवाइड करतो आपण. त्याची एक पद्धत कशी असते लिहिण्याची, आपल्याला पॉवर ऑफ 10 मध्ये लिहायचं असते कधीही. ही पद्धत आहे लिहायची. तर व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज, वर झाला 5, इथे 10, बघा हा 10 चा पॉवर 3 आहे. तो इथं वर येऊन काय होतो, 10 चा पॉवर -3. ही खरी पद्धत असते लिहायची. हे किती झालं, 2. ह्याच्याहून वर आला 1 आणि खाली किती आला बघा हा 2 इंटू 10 चा पॉवर -3, याला वर पाठवा. 10 चा पॉवर 3 झाला, खाली 2 आहे, हा प्लस झाला ना. तर वर झाले 1000, खाली झालं 2, 500 मीटर पर सेकंड. बघा बुलेट कोणत्या स्पीडने गेली आणि गनची स्पीड किती होती, 5 मीटर पर सेकंड. कळायला का खेळ कसा आहे. 5 मीटर म्हणजे गन फक्त एका सेकंदला 5 मीटर मागे चालली आहे. 5च मीटर चालली आहे एका सेकंडला. पण बुलेट अर्धा किलोमीटर पुढे चालली, 500 मीटर. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर विचार करा, किती हाय व्हेलॉसिटी असते त्या बुलेट. हे मोमेंटमचा लॉ असतो. समजला खेळ. म्हणून तेवढ्या स्पीडने जर ऑब्जेक्ट जात असेल, तो तर खूप घातक असणार. आम्ही काल तेच सांगू लागलो 12वीला. जेव्हा न्यूक्लिअर डिसइंटिग्रेशन होतं, तेव्हा हेलियमचे न्यूक्लियस मेगा इलेक्ट्रॉन वोल्टची एनर्जी क्रिएट करतात आणि ते सी स्क्वेअरने मल्टिप्लाय होते, लाईटच्या स्पीडच्या स्क्वेअरने. तर खूप हाय एनर्जीने हे पार्टिकल्स बाहेर पडतात, अल्फा पार्टिकल्स. आणि हेच अल्फा डीके आपल्याला पुढे ॲटॉमिक बॉम्ब मध्ये एवढ्या हाय स्पीडने एनर्जी क्रिएट करतात. हे तसंच आहे, बिकॉज ऑफ द स्पीड. आता ह्याला पहा, 5 मीटर आणि हे 500 मीटर, 100 टाइम्स ग्रेटर. तर एका गन मधून बुलेट मारण्याचा फायदा हा असतो, तुम्हाला तेवढी व्हेलॉसिटी मिळते, म्हणून ती जोडी असते. आता बाणाचं तसंच आहे ना. तुम्ही एक नुसता एरो घेतला, ठीक आहे, बो घेतलाच नाही, बो अँड एरो मध्ये एरो घेतला, एरो हाताने मारल्यावर काय होणार आहे. मग तोच जर तुम्ही बो मध्ये लावून बघा, खूप मोठ्या प्रमाणात काय केलं, त्याला दिली पोटेन्शियल एनर्जी, तर ती हाय कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. तर हेच होते मेकॅनिकल एनर्जी. तर दोन ऑब्जेक्टची कशाला पेअर करतात तिथे, पेअरचं कारण ते आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. एक अजून क्वेश्चन देतो, ट्राय करा. फर्स्ट पार्ट काय म्हणतो, दोन ऑब्जेक्ट ज्यांचा मास सेम आहे. आता हा फर्स्ट मास एक्झॅक्टली सेकंड मास आहे. दोघांचा मास सेम आहे, 5 kg 5 kg. काय करत आहेत, मूव्हिंग इन द सेम स्ट्रेट लाईन. सेम स्ट्रेट लाईन वर आहेत, बट इन द ऑपोजिट डिरेक्शन. याचा अर्थ हा ऑब्जेक्ट जर इकडे जात असेल, तर हा ऑपोजिट म्हणजे इकडे जात असेल. तेच म्हणले बघा, टुवर्ड्स इच अदर आहे की नाही, दोघं एकमेकांकडे येत आहेत, म्हणजे ही पोझिशन आहे. आणि दोघांची पण स्पीड आहे 3 मीटर पर सेकंड. इथपर्यंत क्वेश्चन कळला. दे स्टिक टू इच अदर, आला का शब्द, दे स्टिक टू इच अदर आफ्टर कलिजन. आता येतील आणि एकमेकांना धडकतील.
आफ्टर कलिजन ही सिच्युएशन आहे. ते दोन्ही एकमेकाला स्टिक झाले. दिस इज आफ्टर कलिजन. फिजिक्समध्ये जेव्हा मोठे-मोठे प्रश्न असतात, तेव्हा तुम्हाला एक रामबाण उपाय सांगतो. क्वेश्चनला छोट्या-छोट्या पार्टमध्ये पाहत-पाहत फिगर बनवायच्या. म्हणजे आपल्या ब्रेनला कळते त्याला काय म्हणतात. कारण क्वेश्चन खूप मोठे-मोठे असतात. 5-5, 7-7 लाईनचे क्वेश्चन्स असतात. मग ते क्वेश्चन पाहून गोंधळात जाण्यापेक्षा इथे बॅक ऑफ द माइंड तुमच्यामध्ये एक इमेज क्रिएट झाली पाहिजे. आणि ती इमेज तुम्ही कागदावर रफ काढायची कशी? तुम्ही बघा मी इतके दिवस तुम्हाला शिकवताना किती फिगर्स काढतो, मुद्दाम काढतो. ही सवय असली पाहिजे. फिगर डोळ्यासमोर असली ना, तर कळायलंय आपल्याला नेमकं व्हायलंय काय? आता हे असे डायलॉग पाहून तर भीतीच वाटायचं काम आहे. लहानपणापासून वर्ड प्रॉब्लेम शाळेत कधी नीट घेत नाहीत. हां, कधी वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस झाली आहे का तुमची आजपर्यंत नीट? तर तसं नसतं. म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स हे नंतर वर्ल्ड प्रॉब्लेम्स होतात. म्हणून त्याच्यासाठी कशी प्रॅक्टिस पाहिजे? वर्ड प्रॉब्लेम जास्तीत जास्त करताना सिच्युएशन डिस्कस करायला शिकायचं. नेमकं काय होत आहे? तर बघा दोन्ही स्टिक झाले. इथे महत्वाचा वर्ड आहे. दे स्टिक टू ईच अदर आफ्टर कलिजन. तर क्वेशन काय म्हणते? व्हॉट विल बी द velocity of the combined object? मी आता तेच सांगितलं तुम्हाला. स्पेशल केस लिहिली ना आपण? हां. आफ्टर कलिजन. आता कंबाइंड कलिजनच्या नंतरच झालेत. तर या दोघांना आता जी काही स्पीड असेल, ती असेल व्ही आणि ही कॉमन स्पीड असेल. आता सिच्युएशन डोळ्यासमोर आहे. याचं मोमेंटम इनिशियली 0 आहे का? नाहीये. कारण दोन्ही मूव्हिंग आहेत. नो वन इज ॲट रेस्ट. फिजिक्समध्ये या शब्दांकडे लक्ष द्यायचं. हा इकडे जातोय, हा इकडे जातोय. पण गंमत काय बघा, ह्याची इनिशियल मोमेंटम M1 U1, याचं M2 U2. पण दोघं ऑपोझिट डिरेक्शन मध्ये आले. चला मॅग्निट्यूड वाईज चला. दोघांचे इनिशियल मोमेंटम काय? सम ऑफ दी मोमेंटा. आहे की नाही? M1 U1 प्लस M2 U2. पण याच्यात एक महत्वाची गोष्ट काय होईल? बरं चला, 1-2 मिनिटं वेळ देतो. आधी तुम्ही थिंकिंग करा. कॉमन सेन्स वापरला तर आपल्याला पेन पेपर चालवायची गरजच नाही. त्याचा फायनल आन्सर 0 येईल. बघा काय झालं. याचा मास सेम. याची स्पीड सेम. फक्त डायरेक्शन ऑपोजिट. बघा याचा मास इंटू स्पीड. मास 5, स्पीड 3. तर याचं मोमेंटम 15. याचं पण 15. पण याचं इकडे 15 आहे. याच्या ऑपोजिट म्हणजे -15 आहे. ऑपोजिट, ठीक नाही? तर हा प्लस असेल तर हा मायनस असेल. तर दोघांची सम 15 - 15 0 म्हणजे इनिशियल मोमेंटम 0 टोटली. फायनल काय होईल? व्हेलॉसिटी व्ही कॉमन घ्या. आताच मी लिहिलं होतं. आणि M1 प्लस M2 ब्रॅकेटमध्ये लिहिला. तो इक्वल कशाला होईल? इनिशियलला 0 ला. म्हणजे 0 डिव्हायडेड बाय मासेस 0. तर फायनल व्हेलॉसिटी पण 0 आहे. हा सिंपल आहे ना. दोघांचा मास सेम. दोघांची स्पीड सेम इनिशियली. ते स्टिक होतील. तर सेम स्पीडचे सेम मासचे ट्रक एकमेकांना जर आपटले तर दोघं जागेवर थांबतील ना. कोणी इकडे जाणार नाही, कोणी इकडे जाणार नाही. कारण दोघांची स्पीडही सेम होती, मासही सेम होतं. हां, ठीक आहे. आपलं काय ते एक्झाम्पल नाही सायकल आणि ट्रक आहे. तसं तर नाहीये. दोन्ही सेम ह्याचे आहेत. तर हे दोघे येतील, धडक मारतील, काय बी म्हणतील, जागेवर थांबतील. कळत नाही का, दिसत नाही का म्हणतील. पण दोघं सारखेच होते. त्याला मॅथेमॅटिकली असं बघा, त्याचं फायनल आन्सर 0 आहे. ही थिंकिंग पण आली पाहिजे. नाहीतर करा मॅथेमॅटिक्स लावा. लावा, मला काही प्रॉब्लेम नाही. आपण काढू शकतो इनिशियल टोटल मोमेंटम. काय झालं? M1 U1 प्लस M2 U2. आता बघा, पहिल्याचा मास 5, इनिशियल स्पीड 3 प्लस दुसऱ्याचं मास 5, इनिशियल स्पीड -3. मायनस का बरं सर? ऑपोझिट डिरेक्शन. हे वर्ड्स आहेत. हां, दोघं सेम डिरेक्शनमध्ये असते तर? बरं एक गंमत आहे. दोघं जर सेम स्पीडमध्ये असते
तर ह्यांचं कोलिजनच झालं नसतं. बघा इकडे हा चोर पळतोय आणि त्याच्या मागे पोलीस पळतोय. मी तुम्हाला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सांगितलं होतं. पोलीस चोराला तेव्हाच पकडू शकेल जेव्हा पोलिसाची स्पीड चोरापेक्षा जास्त असेल. याची स्पीड जर कमी आहे आणि ह्याची जास्त आहे आणि हे मागे पळत राहिले स्ट्रेट लाईनवर, हे लूपमध्ये जातील. हे आयुष्यात कधीच याला पकडू शकणार नाही. हे पुढे पळत राहील, हे त्याच्या मागच राहील. आणि दोघं जर सेम स्पीडने सेम मासचे असतील तर कॉन्स्टंटच. हे असंच चालेल ना. कशाला कोण कोणाला पकडेल. म्हणून इथे क्वेश्चन त्यांनी कसा बनवला. आता हा क्वेश्चन बनवताना एक तर त्यांना स्पीड वेगळी द्यायला पाहिजे होती, नाहीतर मास वेगळं द्यायला पाहिजे होतं. सगळं सारखं दिलंय तर ऑपोजिट डिरेक्शन मध्ये झिरोच होणार आणि सेम डिरेक्शन मध्ये कोलायडस होणार नाही. सत्य आहे. तर लक्षात घ्या. तर इथे ही व्हॅल्यू किती झाली? 0. मग बघा हे झालं इनिशियली. मग आफ्टर कोलिजन M1V प्लस M2V हे कोणाला इक्वल झालं? 0ला. V कॉमन करा. तर इथून V ची व्हॅल्यू पण काय येते? 0. आफ्टर कोलिजन स्टिक झाले म्हणजे कॉमन स्पीड आली आणि कॉमन स्पीडमुळे दोघेही 0च म्हणजे हे दोघं जागेवरच थांबले. धडक लागली, जागेवरच थांबले. कोणी कुठंच गेलं नाही. कारण बघा स्पीड 0 झाली. मास 0 इथे आता होत नसते. ठीक आहे. मासमध्ये खूप चेंजेस होतात. डिसइंटिग्रेशन मध्ये होतात. न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये होतात. कळला कॉन्सेप्ट आता सगळ्यांना? व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यासाठीच हे तुम्हाला दिलं होतं मी. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये वापस फोर्सेसच्या कॉन्सेप्टकडे जायचंय. हा एक कॉन्सेप्ट आपण मुद्दाम शिकला इथे. अजून आपण इलास्टिक इनइलास्टिक कोलिजन जो आहे तो कॉन्सेप्ट इथं नाही घेत. आपण इथे फक्त आता फोर्सेसचा कॉन्सेप्ट मोमेंटम वापरलाय फक्त इथं. इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन, हेड ऑन मधल्या अजून काही केसेस आहेत. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा एक कम्प्लीट वेगळा टॉपिक आहे. म्हणजे तो येतो वर्क एनर्जी पॉवर मध्ये. आता त्याचा हा बेस आहे. तर सेम टॉपिक अजून मोठा होऊन पुढे येणार. पण इथे आपण बेसिक काय काय चर्चा केली? रिकॉइलिंगचा कॉन्सेप्ट, स्टिकिंग अप टुगेदर तो एक कॉन्सेप्ट आणि एक बेसिक लॉ ऑफ मोमेंटम कन्झर्वेशन. तर 3 कॉन्सेप्ट आपण कालपासून पाहिले. अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन मी 2 करो का 200 करो? 201 वा तुम्हालाच करायचा आहे. तर तुम्हाला येणं जास्त महत्वाचं आहे. आता ही थिंकिंग तुम्ही केली. तुम्हाला कळलं ना, हा कॅन्सल आउट होईल. हेच महत्वाचं आहे. हे इमॅजिन करता आलं पाहिजे. फॉर्म्युलाइज करता आलं पाहिजे. फॉर्म्युले नुसते पाठ असून जमत नाही फिजिक्समध्ये. कोणता फॉर्म्युला कसा यूज करायचा हे कळलं पाहिजे ना. आणि फिजिक्समध्ये जास्त त्रास कुठं होते बघा. ते निगेटिव्ह साईन कुठं कसं घ्यायचं हेच कळत नाही. फिजिक्सची ती फार अडचण असते. कुठं निगेटिव्ह वापरायचं, कुठं नाही वापरायचं, कुठे फक्त मॅग्निट्यूडच कन्सिडर करायचं. त्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स वाढला पाहिजे. फिजिक्सचा अंडरस्टँडिंग वाढत गेलं ना या गोष्टी सहज जमतात. फिजिक्स खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. सगळ्या सब्जेक्ट्सपेक्षा सत्य आहे. तर लक्षात ठेवा. तर उद्या आपण परत आपले तेच कॉन्सेप्ट वापरणार आहोत. ब्लॉकचे, पुलीचे. त्याची एक प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आणि आपल्याला मेन एलिव्हेटरचे क्वेश्चन्स, लिफ्ट मधले माणसं. तर मी तुम्हाला मागे एक दाखवलं होतं. जी, स्मॉल जी कसा घेतात त्याच्यामध्ये. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि जी म्हणजे जी आणि ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन वाय ऍक्सिस मध्ये चालणार ते कसं घेतात. आणि सगळ्यात जास्त आपल्याला शिकायचंय पुलीज आणि ब्लॉक्स. याच्या आता आपण एक या वीक मध्ये 2-3 दिवस फुल प्रॅक्टिस करणार आहोत. आणि मग या चॅप्टरचा एक मेन पार्ट सुरू होतो, फ्रिक्शन. फ्रिक्शन पूर्ण होईल. कारण आपण बघा इतके दिवस जे शिकलो मागे, मी तुम्हाला स्मूथ सरफेस लिहून देत होतो. तिथे आपण फ्रिक्शन 0 मानून चाललेलो आहे. पण जेव्हा फ्रिक्शनचा खेळ येतो मध्ये, तेव्हा एक नवीन फोर्स तिथे ऍड होतो आणि त्याच कॉन्सेप्ट मध्ये चेंजेस यायला लागतात. पूर्ण 11वीच्या फिजिक्समध्ये सगळ्यात मोठा टॉपिक आहे NLM. सगळ्यात मोठा टॉपिक आहे. बाकी टॉपिक छोटे आणि सोपे NLM वर डिपेंड आहेत. तुम्हाला सांगतो हे सगळं कळलं
वर्क एनर्जी पॉवर 3 दिवसात होते. हे कळलं तर. हे नाही कळलं तर वर्क एनर्जी पॉवर 1 महिना शिकवलं तरी कळत नाही. म्हणून आता सांगतो इथून पुढे मेकॅनिक्सचे जे 2-3 चॅप्टर आहेत, 2 विशेषतः वर्क एनर्जी पॉवर आणि रोटेशन. हे पंख्याचं फिरणं. हे 2 टॉपिक पूर्णपणे डिपेंडेंट एन-एल-एमवर. म्हणून हा चॅप्टर चांगला शिकायचा. म्हणून मी हळू घ्यायलो आता. हा पक्का झाला ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही कधी संपलं आपलं फिजिक्स. हा चॅप्टरच मेन आहे पूर्ण 11वी मध्ये. मी नेहमी सांगतो. पहिला कायनेमॅटिक्स आणि हे. कायनेमॅटिक्सचा इथं बघा खूप रोल कमी आहे. रोल तेवढा काहीच नाहीये. इथे तुम्ही फोर्सेस कसे लागतायत, मोमेंटममध्ये काय चेंज होतो. बघा ह्याच्यात काय-काय झालं. बेसिक फोर्सेस शिकले आपण. मोमेंटम पाहिलं आणि इम्पल्स पाहिलं. तर 3 गोष्टी इथं असतात. त्या 3 मध्येच आणि बाकी मग आपण फ्री बॉडी डायग्राम काढायला शिकलो होतो. फ्री बॉडी डायग्रामचे तुम्हाला खूप बेसिक रूल शिकवलेले आहेत. आयसोलेट कसं करायचं, आधी कोणते एक्सटर्नल फोर्सेस दाखवायचे, अनबॅलन्स, मग बॅलन्स फोर्सेस दाखवायचे, हे सगळं लक्षात ठेवायचं.